कृतार्थ भावनेने केलेली मदत लाख मोलाची असते. समृद्ध आयुष्य जगण्यासाठी माणसाला आणि काय हवे असते? त्यासाठी फक्त मनाचा मोठेपणा हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर PB कुलकर्णी यांनी केले. येथील मूकबधिर विद्यालयाला हसबनीस परिवाराने शिलाई मशीन आणि पांडुरंग देशपांडे यांनी सीलिंग फॅन भेट दिली. त्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्राध्यापक कुलकर्णी म्हणाले, मूकबधिर मुलांच्या आयुष्यात विकासाची पहाट येण्यासाठी ही शाळा धडपडत असते. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील प्रयत्न करणे गरजेचे आहे. यांचा बुद्ध्यांक हा इतर मुलांपेक्षा जास्त असतो. त्यासाठी नवीन प्रयोग होणे गरजेचे आहे. यावेळी निवृत्त कृषी अधिकारी किशोर हसबनीस, दिनेश हसबनीस यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी सर्व वर्गाची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या हस्तकलेच्या वस्तू पाहून भारावून गेले. प्रारंभी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम कला सादर केली. या सोशल मीडियाने लहान मुलांवर होणाऱ्या परिणामांचा एका नृत्यातून सादर केले. काही मुलांनी व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, गुगल आदी फलक घेऊन नृत्य सादर करून त्यांच्या दुष्परिणामांचे सादरीकरण केले. काही बधिरमुख मुलांना शाळेत दिलेल्या स्पीच थिअरीमुळे काही अंशी बोलते केले, याचेही सादरीकरण करण्यात आले. यावेळी वैजयंती हसबनीस, सौ प्रज्ञा हसबनीस, सौ सानिका हसबनीस, राघव हसबनीस, पांडुरंग देशपांडे, प्रणव हसबनीस, मकरंद जोशी, अनिल कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली पाटील, राजेंद्र थोरात, अनघा जोशी, संदीप राठोड, अमित भराडे, अमोल तेली, सारिका शिंदे, रोहित कांबळे, किरण भोये, विठ्ठल पुजारी, सुरेश बोरे, अशोक परीट, प्रकाश देवकारे, मारुती हावळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र थोरात यांनी केले. आभार अनघा जोशी यांनी मांडले. मान्यवरांनी स्पीच रूमची पाहणी केली व मुलांची प्रगती पाहून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे व हस्तकला वस्तू बघून मन भारावून गेले. मैं इंस्टाग्राम हूँ, मैंने सबको पागल करके रखा है, स्पेशली उन युवाओं को, उसको और इसको भी। और मुझे तो आप लोग जानते ही होंगे, मैं हूँ फेसबुक, मुझसे ही तो ये सोशल मीडिया का दौर शुरू हुआ है। सुना है वो दिन दूर नहीं जब आपकी ये दुनिया हमारे इशारों पर नाचेगी। तो चलो देखो। मम्मा मेरा कल एग्जाम है, मुझे कुछ समझ नहीं आ रहा है, प्लीज मम्मा आप पढ़ा दोगे? क्यों बेटा, तुम्हारे टीचर ने कुछ नहीं समझाया क्या? मम्मा समझाया तो था पर मैं भूल गई। बेटा मैं तो भी बहुत बिजी हूँ, तुम पापा के पास जाकर पूछ लो ना। ओके मम्मा। आई एम ऑलरेडी गेटिंग लेट, मुझे ऑफिस का काम है, मैं आकर पढ़ाता हूँ। ओके पापा। और ऑफिस का काम भी है, तुम मम्मा के पास चली जाओ। ओके पापा। मम्मा मुझे थोड़ा सा तो पढ़ा दीजिए प्लीज। ओके ठीक है बेटा, आप अपने कमरे में जाओ, मैं वहीं आती हूँ। ओके मम्मा मैं वेट करती हूँ। देखो एक और शिकार, इसे भी अपने जाल में फंसाते हैं। कर ले
चुकी हो कि तुम मेरा शिकार हो चुकी हो, मेरा नया शिकार। रात दी गल सुनियो सुनियो वे, रात दी गल सुनियो सुनियो वे, कोई ना चार चुफेरे, पिछे ना मुड़ियो मुड़ियो वे, पिछे ना मुड़ियो मुड़ियो वे, दादा दे काले काले चेहरे, डर डाटा डसे और मंजिल हंसे। आहट से डरियो डरियो वे, आहट से डरियो डरियो वे, खौफ के अंदर लगे डेरे, हौले से चलियो चलियो वे, हौले से चलियो चलियो वे, राता पे काले काले चेहरे, डर डाटा डसे और मंजिल हंसे, डर डाटा डसे। क्या हुआ बेटा, क्या हुआ? तुम खड़े खड़े क्या देख रहे हो? डॉक्टर को जल्दी फोन करो। डॉक्टर साहब जल्दी आइए, पता नहीं मेरी बेटी को क्या हो गया है। एक और शिकार। कुलकर्णी सर आज आपल्या शाळेत उपस्थित राहिले, त्याबद्दल शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानते। तसेच किशोर हसमनीस सर, दिनेश हसमनीस सर, पांडुरंग देशपांडे सर, महेश कुलकर्णी सर, प्रज्ञा हसमनीस, वैजंती हसमनीस, सानिका हसमनीस, प्रणव हसमनीस या सर्वांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने आभार। तसेच आपल्या शाळेचे कुलकर्णी काका, मकरंद जोशी सर, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे देखील आभार। हेही सांगायला मला कंपना वाटत नाही, त्याचं कारण आज जे आम्ही इथे उभा आहे ना ते त्या शिक्षकांच्या मुळे आहे। आणि अशा ठिकाणी अशा एका घटनाकारांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या शाळेमध्ये यायला मिळालं आणि काही तुमच्याशी प्रत्यक्ष असा डायलॉग नाही साधता आला मला, पण काही बोलता आलं, याबद्दल मला खरोखर अभिमान आहे। मी तुमच्या लक्षात आलं का बघा, धूर्त माणूस आहे, कुठलंच आश्वासन दिलेलं नाही। मी एवढंच सांगितलं की मला पतसंस्थेमार्फत जे काही, कारण त्याचं लिमिट आहे आमच्याकडं, दरवर्षी एवढीच मदत करता येते। आता ऑडिटर प्रसन्न झाले तर थोडं प्लस मायनस होईल, नाही असं नाही, तर ते एक। आणि व्यक्तिगत मी सांगितलं तसं त्या तुम्ही यादी बघेन मी, त्यातली मला जी काही शक्य आहे। आणि एक आहे, मी जिथे एकदा जातो तिथं पुन्हा पुन्हा मला त्यांनी बोलावं असं मला वाटतं। म्हणजे एकदा आलं विषय संपला, आता पुन्हा जायची काही गरज आहे असं तुम्ही त्यांना काका म्हणताय म्हणून मी काका म्हणतोय बघा, नाहीतर माझा तो विद्यार्थी आहे असं म्हणताना वारंवार इथे यावं असं वाटतंय। म्हणजे मलाही नक्कीच यावं वाटेल, का ते आम्हाला दोघांनाच माहित आहे। रास एक जोडी म्हणतात ना तसं, म्हणजे खूप बोलण्यासारखं या विद्यार्थ्याच्या पुढं जास्त बोलणं हे बरोबर नाही आहे। आपण या निमित्तानं या ठिकाणी बोलवलं, आमचा सगळ्यांचा ज्या फुलांच्या, याला कसली फुलं म्हणतात, जरबेरा, या फुलांच्या सहाय्यानं, म्हणजे अलीकडे काय आपल्याकडे पता आहे बुके, पण ते ह्याचं सौंदर्य त्या बुकेमध्ये नाही हवं। आणि हे तुम्ही दिलं म्हणून नव्हे, ही वस्तुस्थिती आहे। ही फुलं सहसा कुठं दिली जात नाही। आपण जो आमचा सत्कार केला म्हणा, सन्मान केला म्हणा, त्याबद्दल या संपूर्ण शाळेची किंवा जी काही तुमची इन्स्टिट्यूट आहे त्याचे आम्ही आभार मानतो। यातली बहुतेक सगळे मंडळी माझ्या ओळखीचे आहेत, फक्त त्यांचा चेहरा मला ओळखीचा वाटतोय, नाव माझ्या लक्षात येईल कुठेतरी आपल्याला। मला मगा सुद्धा मी विचार करतोय कुठं बघितलंय, कारण आपली गाठ तर पटलेली आहे, पण मला आठवेना झाली। आणि आता मला क्षम्य आहे हो, 77+ म्हटल्यानंतर मला क्षम्य आहे, विद्यार्थी माझे आता पाठवले। त्यामुळे मी शेवटी एवढंच सांगेन या ठिकाणी की मला इथं पुन्हा यायला आवडेल। आणि सर जर ट्रान्सलेशन करायला तयार असतील तर एखाद्या विषयावरती बोलायला सुद्धा आवडेल।
आता ही 3 वर्षाची मुलगी जूनला आपल्याकडे दाखल केलेली आहे. घरची परिस्थिती नसताना सुद्धा मुलगी इथं इतक्या लहान वयात आपल्याकडे रमली, केवळ प्रेमामुळं आणि मायेमुळं. हे आपल्या शाळेचं वैशिष्ट्य आहे. अशी बरीच मुलं आहेत की छोटे असताना आपल्याकडे राहिलेली, त्यांची सगळी म्हणजे तुम्ही काही सांगायचीच गरज. यांच्या हस्ते वस्तू प्रदान कार्यक्रम होणार आहे. आमच्या दत्तनागरी सरकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन विद्यमान संचालक आमचे गुरु डॉक्टर योगी कुलकर्णी सर, माझ्याकडचे सर्व कुटुंबीय, सारंग पावल्याच्या निमित्तानं मी यांच्या संपर्कात आलो. त्यावेळेला या मुलीची गाठ पडली या लहानच्या, त्याबद्दल जरा या शाळेकडे विशेष लक्ष आम्ही देण्यास सुरुवात केली. माझ्या मित्राची एक आश्रमशाळा आहे वडील, ती सुद्धा अगदी प्रतिकूल परिस्थितीच सुरू आहे. तिकडं आम्ही मदत कायम आम्ही देतच असतो. तर आता ही आपली सगळी अडचणी बघून वेगवेगळे आम्ही देतोय. आम्ही दिलेलं बघून जवळजवळ आठवड्यातून एखादा कार्यक्रम, महिन्यातून 2-3 कार्यक्रम इतकं ते आता प्रमाण वाढले. तर पोरे आम्हाला ओळखायला झाली सारख्या मी माझ्या मिसेसच्या वाढदिवसाने शिलाई मिसेस सुनबाईच्या. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005.